निसर्गाच्या कुशीतील स्वप्नातील घर आता नेरळमध्ये। श्री साई सृष्टी पॅराडाईज, निसर्गरम्य माथेरानच्या पायथ्याला श्री बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प, सर्व सुविधांयुक्त। श्री बालाजी सृष्टी पॅराडाईज। संपर्क अरुण तांबोळी 88 88 91 22 22। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेलेल्या उद्धव ठाकरे यांनी महाआघाडीवर टीकास्त्र सोडले। आमच्या विरोधात आघाडी करणाऱ्या विरोधकांचा नेता कोण आहे असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला। और आज हमारी सोच एक है, विचार एक है, नेता एक है। मैं विपक्ष को पूछना चाहता हूं कि क्या आप में एक कैसी कुछ बात है कि जो आप हमें बता सकते हैं, देश की जनता को बता सकते हैं? आपका नेता कौन बनेगा प्रधानमंत्री? हमें सत्ता चाहिए, जरूर चाहिए, लेकिन कुर्सी के पागल नहीं है हम, कुर्सी के दीवाने नहीं है हम। भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज गांधीनगर येथून लोकसभेचा अर्ज भरण्यापूर्वी भव्य रॅलीचे आयोजन केले होते। या रॅलीनंतर एक सभा झाली। या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाषण केले। कधी काळी ज्यांचा उल्लेख अफजल खानाची स्वारी म्हणून केला होता, त्याच अमित शहांचा अर्ज भरण्यासाठी आज उद्धव ठाकरे गुजरातच्या दौऱ्यावर गेले आहेत। गांधीनगरमधल्या अमित शहांच्या रॅलीत सहभागी होऊन त्यांनी महायुतीला मतदान करण्याचे आवाहनही केले। विरोधकांप्रमाणे आमचे फक्त हात मिळालेले नाहीत, तर आमची मन सुद्धा जुळली आहेत असा दावा उद्धव ठाकरेंनी यावेळी केलाय। कुछ लोग खुशी मना रहे थे कि एक विचारधारा वाली पार्टी आपस में लड़ रही है, झगड़ रही है, लेकिन वो जानते नहीं कि जो कुछ चल रहा था, अमित भाई मेरे घर आए, बातचीत हुई, मनमुटाव जरूर था, मतभिन्नता जरूर थी, लेकिन जब हम साथ में बैठे तो कोई अब मनमुटाव नहीं रहा, ना कोई मतभिन्नता रही। उद्धव ठाकरे म्हणाले की माझ्या गांधीनगरमध्ये येण्याने अनेकांच्या पोटात दुखू लागले। आमच्यात मतभेद होते, पण आता आमची मनं जुळली आहेत असे सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन गांधीनगरमधील मतदारांना केले। बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।